आपण जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारीचा पदभार स्वीकारला आहे. आपली याच्यामध्ये काय असेल प्राथमिकता, काय असेल पहिली? मी नुकताच जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. कामकाजासाठी सुरुवात पण केलेली आहे. माझं प्रथम प्राधान्य सामान्य नागरिकांचे जे काही डे टू डे लाईफमधले जे महसूल विभागाशी निगडीत जे काही प्रश्न असतील ते लवकरात कमी वेळात सोडवण्याचा माझा मानस राहील. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचा आता ॲडमिशनचे विषय असतील तर ते विविध प्रकारचे दाखले महसूल विभागाकडून वितरित केले जातात. ते देखील आम्ही रोजच्या रोज वितरित करण्याचं कामकाज करत आहोत. आणि यासोबतच महसूल विषयक जे काही जमिनींबाबतचे वाद, रस्त्यांचे वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ते देखील ज्या कमीत कमी कालावधीमध्ये कसं मार्गी लावता येईल यासाठी आमचा प्रयत्न करण्याचा मानस आहे. यासोबतच आपलं जे काही महाराजस्व अभियान असेल, शासनाचे उपक्रम राबवले जातील आणि त्या माध्यमातून नागरिकांना या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये प्रकर्षाने जाणवलेला प्रश्न म्हणजे रस्त्यांचे वाद कशा पद्धतीनं मार्गी लावून ते पानंद रस्त्यांच्या योजनेअंतर्गत मजबूतीकरणाचं काम देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत. प्रलंबित जे काही महसुली प्रकरणे आहेत, वारंवार तारखा पडतात, त्याच्यामध्ये आपण यामध्ये कशा प्रकारे काम करणार आहात? आता काही ज्या केसेस आहेत त्यांचं बऱ्यापैकी आम्ही कामकाजाला सुरुवात केलेली आहे आणि त्या काही पक्षकारांना त्यांचं वेळ मागत असतात ते देऊन त्या ठिकाणी निकाली कशी प्रकरणं निघतील यासाठी प्रयत्न करणार. अवैध गौण उत्खनन असेल, याबाबत आपली काय भूमिका असणार आहे? अवैध गौण खनिज उत्खननाबाबत दोन्ही तालुक्यांमध्ये आम्ही पथकांची निर्मिती केलेली आहे. 24/7 ते पथक त्या काही ज्या ठिकाणच्या तक्रारी येतील त्या ठिकाणी तपासणी करण्याचं काम करत आहे आणि असं काही आढळल्यास तर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचं पण कामकाज केलं जातं. पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रश्नांसाठी आपली काय जबाबदारी आहे? लोकांचे प्रश्न पारदर्शीपणे आणि लोकाभिमुख प्रशासन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कमीत कमी वेळामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीचं वेळ न लागता कसं मार्गी लावता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि अशा पद्धतीच्या सर्व सूचना तलाठी, मंडलाधिकारी, आमची जी सर्व काही महसूल यंत्रणा, गाव पातळीवर काम करणारी यंत्रणा आहे त्या सर्वांना त्या बाबतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शेवटचा प्रश्न की आपण ह्या जे काही दोन्ही तालुके आहेत, ह्या दोन्ही तालुक्याच्या नागरिकांना आपण काय आवाहन कराल? नागरिकांनी खरं तर मला असं सांगायचं आहे, जे परस्परातले वाद आहेत ते मिटवून कुठंतरी सामंजस्याने भूमिका घेऊन रस्त्याचे प्रश्न, कारण प्रत्येकच शेतकऱ्याला रस्त्याची ही नितांत गरज असते. त्याचं शेतीतील माल बाहेर काढण्यासाठी असो किंवा शेतीची मशागत करण्यासाठी असो, तर प्रत्येकानं आपली सामंजस्याची भूमिका घेऊन रस्त्यांचे विषय प्रामुख्याने सोडवावेत असं मी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करते. तसंच जे काही आता ऑनलाईन कामकाज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जात आहे तर त्या देखील सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा. अनेक वेळा आरोप केला जातो की एजंटमार्फत काही कामं होत असतात, तर आपली यामध्ये कशी भूमिका असेल? अशा पद्धतीचं या ठिकाणी काही आत्ता तरी काय असं निदर्शनास आलेलं नाही. तरीही लोकांनी या कुठल्याही यंत्रणेला बळी न पडता स्वतः या ठिकाणी कार्यालयामध्ये किंवा ऑनलाईन पोर्टलच्या मार्फतीने आपलं कामकाजासाठी फॉलो घ्या. येणाऱ्या काळात पावसाचं प्रमाण आपल्या ह्या दोन तालुक्यात जास्त असतं. काही आपत्ती जे काही प्रश्न आपल्याला उद्भवतात याबद्दल आपलं काम कसं असणार आहे? आता 2 ते 3 वेळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे पाऊस झालेला आहे. त्या ठिकाणी काही पिकांचं देखील आपण सर्वे केलेला आहे आणि जसं काही पावसाचं प्रमाण असेल त्याबाबत आपल्या महसूल यंत्रणेला सर्वे करण्याचं काम दिलेलं होतं आणि ते तातडीनं करून आम्ही या ठिकाणी अहवाल देखील सादर केलेला आहे. अशीच पुढची प्रक्रिया केली जाईल. ठीक, धन्यवाद मॅडम. धन्यवाद.